जर का चॅनलचे तुम्ही नावं पाहिलं तर एक स्पेसिफिक नेम आणि रेसिपीज किंवा किचन असं असतं. पण आमच्या चॅनलची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. म्हणजे कुठलंही ऍक्च्युली चॅनल जे आहे ना ते घरच्या सपोर्ट शिवाय चालूच नाही शकत किंवा मोठं होऊ नाही शकत. शेवटी सालक आपली बरोबर. तीच आपण जाऊन परत ते खत म्हणून टाक. पण जे आपण घरी पिकवून हाताने पिकवलंय ते खायला खूप आवडेल. त्या क्षणी तुम्ही तो रील किंवा व्हिडिओ बनवा, जसा का बनेना कसा का बनेना तो बनवा आणि पोस्ट करा. नमस्कार, आपलं स्वागत आहे केप्र अबाउट हर विथ हर स्टोरीज दॅट इन्स्पायर. तर आज आपल्याबरोबर आहेत गप्पा मारायला भाग्यश्रीताई हांडे मराठी किचनच्या. नमस्कार. नमस्कार. तर चला आपण आज त्यांच्याशी बोलून घेऊ, त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. सो भाग्यश्रीताई, तुम्हाला मी आता आपल्या गप्पा झाल्या त्याप्रमाणे तुम्हाला मी विचारलं की मराठी किचन असं नाव तुम्ही का दिलंय, तर ते आपण थोडं आपल्या ऑडियन्सला पण सांगू. मला ती स्टोरी आवडली. हो नक्कीच. ऍक्च्युली जसं आपण म्हणतो म्हणजे बाकीचे जर का चॅनलचे तुम्ही नावं पाहिलं तर एक स्पेसिफिक नेम आणि रेसिपीज किंवा किचन असं असतं. पण आमच्या चॅनलची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. म्हणजे फक्त हे भाग्यश्रीज किचन नाहीये, तर ज्याप्रमाणे आपल्या नेहमीच्या किचनमध्ये, मराठी किचनमध्ये आपली आई काम करते, आजी काम करते, त्याचप्रमाणे काकू असते, कोणीतरी मावशी असतात, तर सगळे मिळून जसं आपण काम करतो तसं आमच्या चॅनलमध्ये जे आहे तर मी, माझी आई, माझी बहीण असं तिघी मिळून आम्ही काम करतो. आणि तिघींचं हे चॅनल आहे. फक्त मी एकटीच कॅमेरामागे नसते, तर माझी आई सुद्धा असते, बहीण सुद्धा असते. जसं आम्हाला प्रत्येकीला जो रोल दिलेला आहे, म्हणजे माझी बहीण जी आहे ती कॅमेरा सांभाळते, त्यानंतर आई जे पदार्थ बनवते आणि बाकीचं एडिटिंगचं काम जे आहे ते मी करते. तसं तिघी मिळून आम्ही काम करतो. त्याच्यामुळं मराठी किचन असं नाव चॅनलला दिलंय. ओके, मस्त, क्वाईट इंटरेस्टिंग स्टोरी. आणि ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली, कुठनं झाली? म्हणजे सुरुवात मला सांगायला आवडेल की ऍक्च्युली मराठी किचन जरी नाव असलं तरी याची सुरुवात मात्र जर्मनीमध्ये झाली. अच्छा. कारण माझे मिस्टर काही कामानिमित्त जर्मनीला होते. ओके. तर तिथे फावला वेळ बराच असायचा. मग त्या वेळेमध्ये काय करायचं, तेव्हा म्हणजे युट्यूब चॅनलची संकल्पना मला सुचली. ओके. आणि त्याच्यावर मी काम करत गेले. पण चॅनलचं काम जसं जसं वाढतं तसं तसं खूप जास्त त्याच्या मागे पसारा असतो, खूप सारी मेहनत येते. आणि खरं सांगायचं तर एकटीला हे अजिबात शक्य नाहीये. कुणीतरी एक टीम तुमच्या मागे असावी लागते. मग जेव्हा भारतात आम्ही परत आलो तेव्हा आम्ही ठरवलं की आपल्यामध्येच एक टीम तयार करायची. आणि मग मी ही कल्पना माझ्या बहिणीशी, आईशी बोलले आणि आम्ही ठरवलं की आपण तिघींनी मिळूनच या चॅनलचं सगळं काम जे आहे ते सांभाळायचं. ओके. तर जो ज्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होता त्यांनी ती जबाबदारी उचलली. म्हणजे जसं आई एकदम कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहे, तिला अनुभव आहे, तिचा कुकिंग हातखंड आहे. तर जो म्हणजे पदार्थ तुम्हाला दिसतो ती ऍक्च्युली आई बनवते. ओके. आणि माझ्या बहिणीला फोटोग्राफीची आवड आहे ऍक्च्युली. अच्छा. तर ती कॅमेराचं काम जे आहे ते सगळं सांभाळते. अच्छा. आणि बाकी एडिटिंग वगैरे सगळं माझ्याकडे असतं, व्हॉइस ओव्हर वगैरे. ओके. सो तुम्हाला घरून पुरेपूर सपोर्ट असल्यामुळे तुम्ही आता हे सगळं करू शकता. कारण तुमचा मुलगाही लहान आहे, सो ते सगळं सांभाळून करणं म्हणजे घरचा सपोर्ट भरपूर लागतो. बरोबर. कुठलंही ऍक्च्युली चॅनल जे आहे ना ते घरच्या सपोर्ट शिवाय चालूच नाही शकत किंवा मोठं होऊ नाही शकत. चॅनल जेवढं मोठं तेवढा घरचा सपोर्ट एकदम तुमचा पॉझिटिव्ह असतो आणि मोठा असतो. राईट. असं कधी झालंय का की एखादी रेसिपी करताना ती फेल गेलीये किंवा असं ते दिसतीये छान पण लागली नाहीये चांगली चवदार, असं कधी झालेलं आहे का? ऍक्च्युली बऱ्याचदा होतं असं. स्पेसिफिकली जेव्हा म्हणजे पारंपरिक जे पदार्थ असतात ते जनरेशन वाईज ट्राईड अँड टेस्टेड असतात. जसं की पुरणपोळी. असं कधीच नाही होत की पुरणपोळीची चव जरी फेल गेली तरी चव बिघडणार नाही किंवा वेगळी लागणार नाही. पण जे व्हायरल रेसिपीज असतात मला जाणवलं, जसं की मला सांगायला आवडेल की एकदा उपवासाचा पदार्थ होता, उपवासाचा दही वडा समथिंग. तर त्याच्यामध्ये तो भगरचा वडा करून तळला होता. दिसायला इतका सुंदर दिसतो तो की असं बघून खाण्याची इच्छा होते. पण जर का तुम्ही हातात घेतला तर इतका ऑइली असतो तो की एक घास जाणार नाही. आणि उपवासाच्या दिवशी तर असे पदार्थ मुळीच खाऊ नये. तर असं होतं बऱ्याचदा की दिसायला एकदम छान दिसतं पण नाही म्हणजे. ओके. ओके. आणि आता तुम्ही इतके वर्ष हे रील्स करताय, तर तुम्हाला तुमच्या फर्स्ट रील आणि लास्ट रील मध्ये काय फरक जाणवतो? म्हणजे काही सुधारणा आहे का? कसं म्हणजे टेक्नॉलॉजी सुधारली, तुमचं पण करणं सुधारलं, कसं काय सगळं तुम्ही ते जुळवून घेतलं? बरोबर. ऍक्च्युली खूप जास्त फरक आहे फर्स्ट रील आणि आत्ताच्या रीलमध्ये. कारण काय होतं की पदार्थ बनवायला एखादा तास तरी आपल्याला लागतो, बरोबर. तो आपण 10 मिनिटाच्या लॉंग फॉर्म व्हिडिओमध्ये तो बसवतो पदार्थ. आणि तोच पदार्थ आता 1 मिनिटाच्या रीलमध्ये बसवायचा म्हटल्यानंतर सुरुवातीला तर समजतच नव्हतं की कसं हे बसवणार. तर मग सुरुवातीचे जे रील्स जर का तुम्ही पाहिले तर अगदी सर्विंगचे रील्स असायचे. जसं की गणेश चतुर्थीच्या मोदकांचा व्हिडिओ होता. फक्त कळ्या करताना घ्यायचा,
त्यानंतर गणपती बाप्पांना डायरेक्ट नैवेद्य अर्पण केला, एवढाच असायचा. हा. पण आता मात्र सवयीने आणि प्रॅक्टिसनी अगदी कितीही कॉम्प्लेक्स रेसिपी असली, किती मोठी रेसिपी असली तरी सुद्धा तो एका मिनिटात बसतो. अरे वा. आणि लोकांनाही म्हणजे अगदी टिप्स नाहीत, बारीक सारीक टिप्स नाही कळणार, पण ती जी प्रोसेस आहे पदार्थाची ती समजून येते आणि लोकांचाही टाइम वाचतो. ओके ओके, मस्त. तर आता अशा आपल्या छान गप्पा रंगलेल्या आहेत, पण आता आपण परत जरा थोडेसे रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊन बघूयाच भाग्यश्रीताई कसं करतायत त्याच्यामध्ये. चालेल ना. ओके, तुमचं म्हणजे तुम्हाला जेव्हा असा स्ट्रेस आलेला असतो किंवा असं म्हणजे नाही आज मला काहीतरी वेगळं करायचं, तर अशा वेळेस तुमचं कम्फर्ट फूड काय, म्हणजे तुम्हाला काय सगळ्यात जास्ती खायला आवडतं की याच्याने तुमचा स्ट्रेस रिलीफ होतो? मला वाटतंय सँडविचेस, ग्रिल सँडविचेस मला खूप आवडतात. म्हणजे जर असं अगदी क्विक काहीतरी करायचं असेल तर सँडविच, आणि जर का ब्रेड नसेल घरात तर टोमॅटो कांदाची चटणी मला म्हणजे, आणि काहीच नाहीये म्हणजे बाकीची भाजी सुद्धा नाहीये, ओके, तर साधी आपली कांदा टोमॅटोची चटणी, त्याच्यामध्ये लाल तिखट आणि भरपूर दाण्याचा कूट घालून चपाती सोबत मला खायला आवडते. अच्छा. ओके, मस्त. तुमचे कुकिंग व्यतिरिक्त इतर काही आवडीनिवडी आहेत, म्हणजे हॉबीज आहेत किंवा असं काही आहे जे तुम्हाला कंटेंट म्हणून पुढे आणायला आवडेल? ऍक्च्युली अशा आवडीनिवडी बऱ्याच असतात, पण जेव्हा लहान मूल होतं घरामध्ये तेव्हा तुम्ही ते सगळंच विसरून जातात. पण रिसेंटली आम्ही नवीन घरात शिफ्ट झालोय, तर तिथे भरपूर मागे परसबागेत जागा आहे आणि आम्ही गार्डनिंग केलेलं आहे. आणि तिथे भरपूरशा भाज्या लावलेल्या आहेत. अच्छा. आणि त्या भाज्या गार्डनिंगचं एक मला आवडेल म्हणजे कंटेंट बनवायला, की गार्डनिंगचं पण, कारण ते खूप इंटरेस्टिंग काम आहे आणि खूप पेशन्स त्याच्यामध्ये लागतो. आणि जो आनंद जेव्हा तुमची पहिली भाजी येते झाडाला, तो इतका म्हणजे अवर्णनीय असतो की म्हणजे बाजारात जे मिळतं तुम्हाला तर ते तेवढं नाही आवडणार, पण जे आपण घरी पिकवून हाताने पिकवलंय ते खायला खूप आवडेल. आणि जिथनं सुरू होतं तिथेच संपतं, म्हणजे आपण किचन मधनं ते शेवटी सालं कापली तीच आपण जाऊन परत ते खत म्हणून टाकतो. सो सगळं आपलं त्याच्यात सायकल असतं ते. सो दॅट इज क्वाईट इंटरेस्टिंग. ओके, तुम्हाला जर का एक फूड थीम्ड सुपर पॉवर मिळाली तर ती तुम्हाला कुठली हवी असेल? म्हणजे काही आता आपण म्हणलं की तुम्हाला समजा ब्रोकोली आवडतो, तर ते ब्रोकोली सारखी तुम्हाला काहीतरी सुपर पॉवर, म्हणजे तो कलर चेंज हवा असेल किंवा त्यातलं ते प्रोटीन कंटेंट व्हॉट एव्हर, म्हणजे असं तुम्हाला काय फूड थीम सुपर पॉवर कुठली आवडेल? किंवा असं एखादं की मला ही डिश किंवा हे काहीतरी मला असं ऍट द स्नॅप ऑफ द फिंगर्स करता येईल असं? मला ना ऍक्च्युली फूड थीम सुपर पॉवर म्हणजे ना, मला सोलापूर भागात, म्हणजे मी सोलापूर भागातून आलेली आहे, बालपण तिथे गेले, तिथे ज्या पातळ भाकऱ्या अशा बनतात ना, तशी भाकरी बनवायला आली, ती पॉवर मला हवी आहे. कारण इतकी मस्त लागते ती भाकरी, जबरदस्त एकदम. हो, आणि खरंच म्हणजे त्या बायकांचा हात जेव्हा चालताना पाहतो ना, असं की बिलीव्हच नाही होत की असं बनवू शकतो आपण हाताने. अच्छा, इतक्या पातळ छान भाकऱ्या बनवतात तिथे. ते सुंदर असतात. अशी एखादी गोष्ट जे ऐकून तुमच्या फॉलोअर्सना पण असं एकदम असे त्यांना माहितीच नाही तुमच्याबद्दल की भाग्यश्रीताईंच्याकडे हे पण कला आहे किंवा त्यांना हे आवडतं, असं काहीतरी सरप्राईज होतील आपले व्ह्युअर्स असं ऐकून? ऍक्च्युली मला जर्मन खूप छान येतं. म्हणजे मी जेव्हा जर्मनीत होते तेव्हा गोयथे इन्स्टिट्यूट मधून म्हणजे जर्मनीचे बरेच लेवल्स केलेले आहेत. म्हणजे जर मी युट्यूब चॅनल नसतं केलं किंवा या कंटेंट क्रिएशन मध्ये उतरले नसते तर मी नक्कीच म्हणजे जर्मन लँग्वेजचा क्लास घेतला असता किंवा शाळेत शिकवलं असतं. ओके, तुम्ही तुमची एखादी फ्री दुपार कशी स्पेंड कराल? सध्या तरी 2 वर्ष झालं जेव्हापासून बाळ म्हणजे लहान मुलगा आहे तेव्हापासून एकही दुपार अशी फ्री मिळालेली नाहीये. पण तरी सुद्धा जर का मिळाली दुपार फ्री तर एखादं बुक नक्कीच वाचायला आवडेल, कारण बऱ्याच वर्षात असं निवांतपणे पुस्तक वाचता आलेलं नाहीये. ओके, आणि लास्ट क्वेश्चन माझा हा असेल की तुम्हाला म्हणजे यंग ॲस्पायरिंग लेडीज, यंग म्हणा किंवा कुठलाही एज ग्रुप, म्हणजे हल्ली कुठल्याही एज ग्रुपमध्ये बायकांना असं वाटायला लागले, त्यांना ते प्रोत्साहन असं आत्म फिलिंग येते की आपण काहीतरी करायला पाहिजे, तर त्याच्याकरता तुमचा काय त्यांना गिव्हअवे असेल की तुम्ही काय करा किंवा कसं करा, किंवा एखाद्या सिच्युएशन तुम्हाला बाहेर कसं स्वतःला आणा, तुम्ही काय सांगाल त्यांना? नक्कीच मला सांगायला आवडेल. ऍक्च्युली काय होतं की आपण बऱ्याचदा विचार करतो की अरे मला हे चॅनल चालू करायचे, ते चॅनल चालू करायचे, पण काय होतं जी आयडिया आहे ना ती फक्त डोक्यात राहते. तर मला काय म्हणायचंय, ती तुम्ही ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की मला आता चॅनल सुरू करायचंय त्या क्षणी तुम्ही तो रील किंवा व्हिडिओ बनवा. जसा का बनेना कसा का बनेना तो बनवा आणि पोस्ट करा. ओके, ठीक आहे. एकदा का तुम्हाला तिची प्रोसेस जी आहे ती लक्षात आली की तुम्हाला समजेल की तुम्ही खरंच हे एन्जॉय करताय का. कारण काय होतं की आपल्याला वरवर बघून वाटतं की अरे हिचा व्हिडिओ छान आहे म्हणजे हिचं लाईफ एकदम छान आहे, पण जेव्हा तुम्ही ती म्हणजे स्वतः बनवून पाहता तेव्हा तुम्हाला त्यामागचे कष्ट एकतर लक्षात येतात आणि
तुम्हाला ते छान वाटतंय का काम करायला. Right, हा. कारण इव्हेंच्युअली काय मी जे काम करते ते मला आवडलं पाहिजे तरच ते छान होतं. होतं तर बरोबर. तुम्ही तो रील बनवा, व्हिडिओ बनवा, पोस्ट करा. तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही एन्जॉय करताय, बाकीच्या लोकांना पण आवडतंय का तेही तुम्हाला समजेल. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी आणा. एकदा का तुम्ही कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये आणली आणि सुधारणा करत जा त्याच्यामध्ये, म्हणजे फर्स्ट रील ते 10वा रील ह्याच्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे, सुधारणा असली पाहिजे. तसं जर का करत गेला तर नक्कीच यशस्वी व्हाल, म्हणजे सक्सेस अजिबात दूर नाही तुमच्यापासून. ओके. सो असं आता भाग्यश्री यांनी आपल्याला खरंच खूप छान ऍडवाइस दिली आहे की तुमची चिकाटी ठेवा, सुधारणा ठेवा, म्हणजे कन्सिस्टन्सी बेसिकली राहिली पाहिजे. सो थँक्यू, थँक्स अ लॉट फॉर युअर टाइम. Thank you. आणि तुम्ही एवढा वेळ काढून इथे आलात ह्याबद्दल तुम्हाला केप्रकडनं आम्हाला थोडंसं एक छोटीशी काहीतरी टोकन द्यायला आवडेल. थँक्स अ लॉट. आणि होपफुली तुमच्या आवडत्या ह्याचं. हो, धन्यवाद. ऍक्च्युली मला भाजणीची चकली जी आहे ना ती खूप आवडते. आणि माझ्या आजीची जी भाजणीची चकली आहे ती म्हणजे तिची टेस्ट कशाशीच कम्पॅरेबल नाहीये. पण जेव्हा जेव्हा मला भाजणी करणं शक्य होत नाही तेव्हा मला केप्रची भाजणी जी आहे ती खूप आवडते आणि मी ती करून खाते. थँक्यू. कमिंग फ्रॉम यू इट इज रिअली ग्रेट. थँक्यू. थँक्यू.